नमस्कार प्रिय मेष राशीच्या जातकांनो. आज 5 जून 2026 चा दिवस तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. कारण ग्रहांच्या ज्या हालचाली सध्या घडत आहेत त्या तुमच्या जीवनात एक असा चमत्कार घडवून आणू शकतात ज्याची तुम्ही कित्येक दिवसांपासून वाट पाहत होतात. जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि तुमच्या मनात थोडीही श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या या खास राशी भविष्यात मी तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहे जे तुमचे नशीब बदलण्याची ताकद ठेवतात. आणि हो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला तुमच्या आराध्य देवतेवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण तुमची ही एक छोटीशी श्रद्धा तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू करेल. आणि आत्ताच या व्हिडिओला एक मनापासून लाईक करून आमच्या या कुटुंबाचे सदस्य होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज 5 जून 2026 रोजी ग्रहांची स्थिती पाहता तुमच्या राशीचा स्वामी असलेला मंगळ ग्रह अत्यंत पराक्रमी स्थितीत विराजमान आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि तुमच्या दैनंदिन कामांवर होणार आहे. मेष राशी आजचे भविष्य सांगताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे की आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीचा असला तरी त्या धावपळीतून मिळणारे फळ हे सोन्यासारखे मौल्यवान असणार आहे. सकाळी उठल्यापासूनच तुमच्या मनात एक वेगळीच उमेद आणि उत्साह असेल. जणू काही निसर्ग तुम्हाला आज एक नवा संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही जर मागील काही दिवसांपासून नोकरीच्या ठिकाणी तणावाखाली असाल किंवा व्यवसायात काही अडथळे येत असतील तर काळजी करण्याचे आता सोडून द्या. कारण आज दुपारनंतर अचानक तुम्हाला एक अशी आनंदाची बातमी मिळू शकते ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. ही बातमी तुमच्या करिअरच्या दृष्टीने एक मोठी झेप ठरेल आणि तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला शाबासकीची थाप मिळेल. जेव्हा आपण पैशांच्या बाबतीत बोलतो तेव्हा तुमच्या कुंडलीत धनाच्या योगायोगाची स्थिती अतिशय बळकट दिसत आहे. आज तुम्हाला अप्रत्याशित मार्गांनी धनलाभ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कदाचित जुने अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील किंवा तुमच्या मेहनतीचे योग्य फळ म्हणून आर्थिक बोनस मिळण्याचे योग आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा येतो तेव्हा तो जपून वापरणे हीच खरी बुद्धिमत्ता असते. त्यामुळे आज अनावश्यक खर्च टाळून बचतीवर भर देणे तुमच्या भविष्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचे झाले तर आजचा दिवस प्रेमाच्या आणि नात्यांच्या बाबतीत खूप हळवा आणि भावनिक असणार आहे. तुम्ही जर कोणाच्या प्रेमात असाल तर आजचा दिवस आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी सुवर्ण संधी आहे. तुमच्या जोडीदाराशी होणारे छोटे छोटे संवाद आज तुमच्या नात्यात गोडवा निर्माण करतील. जर तुम्ही विवाहित असाल तर आज कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमच्या नात्यातील दुरावा कमी करण्यास मदत करेल. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या, कारण त्यांच्या एका शब्दातून तुम्हाला आज आयुष्यातील मोठी समस्या सोडवण्याचा मार्ग सापडू शकतो. आता या प्रवासात एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मला सांगा, तुम्हाला आजचा हा प्रवास कसा वाटत आहे? जर ही माहिती तुम्हाला तुमच्या आयुष्याशी जुळणारी वाटत असेल आणि तुम्हाला आजच्या भविष्यातील सकारात्मकता जाणवत असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका. तुमच्या या प्रतिक्रिया आम्हाला आणखी अचूक आणि प्रभावी माहिती देण्यास प्रेरित करतात. आता पुढे जाऊया तुमच्या आरोग्याकडे. आरोग्याच्या बाबतीत आज तुम्हाला थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. धावपळ जास्त असल्यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो, परंतु मानसिकदृष्ट्या तुम्ही खूप सक्षम असाल. आज रात्री झोपण्यापूर्वी किमान 10 मिनिटे शांत बसा आणि ध्यान करा, ज्यामुळे तुमच्या मनातील अनावश्यक विचारांचा गोंधळ दूर होईल. मेष राशीचे लोक स्वभावतः खूप उतावळे असतात, पण आज तुम्हाला धीर धरण्याची खूप गरज आहे. घाईघाईत घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. म्हणून कोणतेही मोठे काम करताना किंवा गुंतवणुकीचा विचार करताना एकदा शांतपणे विचार नक्की करा. कदाचित तुम्हाला वाटेल की सर्व काही तुमच्या हाताबाहेर जात आहे,
पण लक्षात ठेवा, हे फक्त एक ग्रहांचे संक्रमण आहे, जे काही तासातच निवळून जाईल आणि गोष्टी पुन्हा तुमच्या नियंत्रणात येतील. आजचा एक विशेष संकेत असा आहे की सायंकाळच्या वेळी एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मिळणारा सल्ला किंवा एखादी भेटवस्तू तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या गोंधळावर पूर्ण विराम लावू शकते. त्यामुळे आज लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. कोणाचेही बोलणे दुर्लक्षित करू नका. ही गोष्ट शेवटपर्यंत लक्षात ठेवा की कधीकधी देव माणसाच्या रूपात येऊन आपल्याला मार्गदर्शन करत असतो. तुमच्या कार्यक्षेत्रात आज स्पर्धकांची संख्या वाढू शकते, पण तुमच्यातील आत्मविश्वास हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. समोरचा व्यक्ती कितीही प्रभावी असला तरी तुम्ही तुमच्या कष्टावर विश्वास ठेवा. नशीब त्यांनाच साथ देते जे कष्टाला घाबरत नाहीत. तुमच्यासाठी एक छोटासा पण अत्यंत प्रभावी आध्यात्मिक उपाय मी सांगते, जो तुम्ही आज नक्की करून पहा. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या उशाशी एक छोटा कापूर ठेवा आणि सकाळी उठल्यावर तो देवघराजवळ किंवा घराबाहेर जाळून टाका. असे केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो. तसेच शक्य असल्यास आजच्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करा, कारण लाल रंग हा मेष राशीसाठी अतिशय शुभ मानला जातो आणि तो तुम्हाला मानसिक बळ देतो. भगवान हनुमानाचे नामस्मरण करा, कारण मेष राशीवर मंगळाचा प्रभाव आहे आणि हनुमानजींची भक्ती तुम्हाला सर्व संकटांपासून वाचवण्याचे काम करते. आयुष्यात चढउतार येणे हे स्वाभाविक आहे, पण त्या चढउतारांना धैर्याने सामोरे जाणे हीच मेष राशीची खरी ओळख आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधींची दारे उघडणारा आहे. मग ती संधी नवीन नोकरीची असो, व्यापाराची असो किंवा नात्यातील नवीन सुरुवातीची. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संयम सोडू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल की परिस्थिती कठीण होत आहे, तेव्हा 2 मिनिटे शांत राहा, दीर्घ श्वास घ्या आणि ईश्वराचे स्मरण करा. तुम्हाला जाणवेल की परिस्थिती आपोआप हाताबाहेरून नियंत्रणात येत आहे. आता आपण व्हिडिओच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आहोत. मला खात्री आहे की आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरली असेल. ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्याचे भाकीत नसते, तर ते आपल्या कर्मांना योग्य दिशा देण्याचे एक माध्यम असते. तुमच्या आयुष्यात येणारे प्रत्येक संकट हे तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येत असते. आजचा हा दिवस तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो, अशी मी मनोभावे प्रार्थना करते. जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर मेष राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत तो शेअर करायला विसरू नका. कदाचित तुमचा एक छोटासा शेअर कोणाच्या तरी आयुष्यात मोठी आशा निर्माण करू शकेल. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून उद्याचे भविष्य तुम्हाला वेळेत कळेल. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण तुमची भक्ती हीच माझी ऊर्जा आहे. तुमचे आरोग्य उत्तम राहो, तुमची प्रगती अशीच होत राहो आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन विश्वासासह आणि नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि सकारात्मक विचार करत रहा. धन्यवाद.